हमशक्ल, डुप्लिकेट. ना, आय डोंट बिलीव्ह दिस. मला तर काही समजतच नाही. भीती वाटायला लागली आता. हा बिझनेस, नाव, पोझिशन, तो जर खरंच असेल तर काय करायचं काही समजतच नाही. काल दिवसभरात एवढ्या घटना घडल्या, पण तुमच्या दोघांपैकी एकाने मला साधा फोन सुद्धा नाही केला. तो इशू महत्वाचा नाही. ऑफकोर्स आहे. डॅम इट, मी पार्टनर आहे तुमच्या दोघांचा. कसाही असलो तरी माणूस आहे मी. आणि नेहासारख्या सुंदर मुलीला काही झालं असतं तर मला तरी आवडलं नसतं. वाटलंच होतं मला. नाहीतर हा माणूस की. स्टॉप इट गाईज. जोझी, आजचे सगळे क्लायंट्स तू हँडल कर प्लीज. मला आवडेल. मला आवडेल, कारण आजचे सगळे क्लायंट्स बायका आहेत, वेगवेगळ्या वयोगटातल्या. मी आराम करतो थोडा. आय एम नॉट फीलिंग वेल. रात्री खूप धावपळ झाली. एक तासभर. यू टेक युअर टाइम, टेक युअर टाइम. तोपर्यंत नेत्राला मी सांभाळतो. लिसन डार्लिंग, if you have any problems, Josie, no, I'm always please. there. Please. Samir. Are you okay? Yeah. नाही, काही नाही. म्हणजे काळजी घे. Yeah. माझी काही मदत लागली तर सांग. Sure. तो समीरच आहे. तो आणि समीर फरक करणं, ओळखणं खूप कठीण आहे. वेगळेपण शोधून सापडणार नाही. मला वाटतं की आपण. तुम्ही कधी आलात? आताच. तुम्ही इथे येणार आहात हे समीरला माहीत नाहीये. तुम्ही विनंती केलीत म्हणून मी नेहाला भेटायची परवानगी दिली. थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. त्या रात्री समीर, आय मीन तो समीर म्हणून इकडे आलेला तेव्हा तुम्हाला त्याच्या वागण्यात जराही बदल जाणवला नाही?
जाणवला तर? कोणता? तो चुकीच्या रूममध्ये चालला होता आणि नेहा म्हणाली त्याप्रमाणे त्याच्या रूममधला त्याचा वावरही सहज नव्हता. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जे समीर रोज करायचा, रादर करतो, त्या दिवशी त्याने केलं नाही. घरातून बाहेर पडताना माझ्या पाया पडल्याशिवाय समीर जात नाही. पण त्या दिवशी त्याने नेहासाठी एक चिठ्ठी दिली आणि तो तसाच निघून गेला. म्हणजे कदाचित तो समीर नव्हता. कदाचित. एक्सक्यूज मी सर. भास्कर साहेब आहेत ना? हो आहेत. पण आपण सॉरी टू कीप यू प्रिटी गर्ल्स वेटिंग. हाय जोसेफ. हाय. गळ्यातलं खूप छान आहे. बसा ना. वाय यू स्टँडिंग? सिट डाऊन. सो टेल मी. आपलं ठरल्याप्रमाणे आपण ही कन्सेप्ट लॉक करूया अँड टर्म्स अँड कंडिशन्स ठरवून टाकूया. आणि त्याआधी आपल्या 2-3 मीटिंग्स होतीलच ना? व्हायला हव्यात. त्याच्याशिवाय आपण एकमेकांना समजून कसं घेणार? ऑफकोर्स. समजून घ्यायलाच हवं नाही का? येस. ए शी अग्रीज विथ मी. मॉडेल म्हणून तुम्ही कोणाचा विचार केलायत का? Well, this time I'm looking for something different. Something really, really different. Yeah, I like it. थँक्यू. Well, त्या पुढच्या गोष्टी आपण पुढच्या मीटिंगमध्ये ठरवूया. पण पुढची मीटिंग फ्रेंडली वातावरणात व्हायला पाहिजे. You know, कॉफी शॉप, बीच. म्हणजे मोकळ्या वातावरणात गोष्टी कशा मोकळेपणाने ठरवता येतात. यू अग्री विथ मी? येस. शी अग्रीज विथ मी. Yes, she is. ये नेत्रा, ये. बस. हाय. हा. सो आता आपण कामाबाबत बोलूयात. आम्ही कामाबाबतच बोलत होतो. हो येस. सी. ओके. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपरवर्क. पेपरवर्क झाल्याशिवाय कुठल्याही क्रिएटिव्ह कामाला सुरुवात केली जाणार नाही. ओके. कारण समीर इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट ऑल दिस. हिज पेपरवर्क, हिज प्लॅनिंग. आणि तुम्हाला आमच्या फर्मचं रेप्युटेशन माहिती आहे, त्यामुळे फोन घेतोस प्लीज? तुम्हाला रेप्युटेशन माहिती असल्यामुळे तुझे फोन घे ना प्लीज. फोन. तर तुम्ही मला तुमचे डॉक्युमेंट. मी भास्कर सरांच्या ऑफिसमधनं बोलतेय. पुढच्या Tell me. 1-2 दिवसात प्लीज. तुम्हाला पण मॉडेलिंग करायचंय? नाही, मला समीर सरांशी बोलायचंय. त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय. समीरची तब्येत ठीक नाहीये, तो आराम करतोय. यू कॅन टेल मी. व्हॉट? सिक्युरिटी हेल्प. तो इथे आलाय. सिक्युरिटी हेल्प.